नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मी काल तुम्हाला एक माहिती दिली होती, तर त्यामध्ये मला बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या कमेंट आल्या की ताई, फ्री शिलाई मशीन विषयी सांगा आणि स्कॉलरशिप विषयी सांगा. तर आज आपण त्याच विषयावरती बोलणार आहोत की स्कॉलरशिप कशी मिळवायची आणि फ्री शिलाई मशीन कशी मिळवायची. तर सर्वात आधी मी तुम्हाला माहिती सांगून देते की मैत्रिणींनो, मला आता 2 दिवसांनी म्हणजे 8 तारखेला फ्री शिलाई मशीन भेटणार आहे आणि त्यासोबतच फॅशन डिझायनिंगसाठी मला जी पदवी घ्यायची आहे त्यासाठी स्कॉलरशिपसुद्धा मिळणार आहे. तर ती काय स्कीम आहे आणि तुम्ही कशी मिळवू शकता ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशा नवनवीन माहिती तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं कटिंग, स्टिचिंग तसेच शिलाई रिलेटेड सगळं काही बिझनेसविषयी सगळं काही तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती प्रेस करा आणि ऑलवर सेट करून ठेवा. तर मैत्रिणींनो, फ्री शिलाई मिळवण्यासाठी 3 मार्ग आहेत. तर ते कसे? आता तुम्ही कुठे राहता, तुम्ही कोणत्या भागामध्ये राहतात ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही शहरामध्ये म्हणजे सिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला योजना मिळेल हे PM विश्वकर्मा योजना. त्या अंतर्गत तुम्हाला फ्री शिलाई मशीन दिली जाते आणि जो 5 किंवा 15 दिवसासाठी तुम्हाला शिलाईचा कोर्स शिकवला जातो. त्यामध्ये तुम्हाला ₹500 स्टायपेंड दिलं जातं दररोज आणि त्यानंतर तुम्हाला फ्री शिलाई मशीन नाही मिळत डायरेक्ट, तुम्हाला त्यासाठी ₹15,000चा चेक दिला जातो. तर तो तुम्हाला चेक घेऊन त्यापासून तुम्हाला शिलाई मशीन घ्यायची असते. तर यासाठी पात्रता काय आहे? तर पात्रता आहे 20 ते 40 वर्षाचा वयोगट आणि त्यासाठी तुम्हाला कागदपत्र जे लागतात ते म्हणजे तुम्हाला त्यामध्ये तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 1 लाखाच्या किंवा 1.5 लाखाच्या आत असायला हवं. तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच जे महत्त्वाचे कागदपत्र असतात आपले, जे ओळखपत्र म्हणून आपण यूज करतो ते तुम्हाला तिथे लागतील आणि त्यासोबतच उत्पन्नाचा दाखला. तर उत्पन्नाचा दाखला असणं महत्त्वाचं आहे, कारण त्यावरच तुम्हाला मशीन किंवा मशीनसाठी पैसे दिले जातात. तर मैत्रिणींनो, ही होती एक पहिली योजना जी तुम्हाला पूर्ण भारतभर बघायला मिळेल आणि तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही याच ही जी स्कीम आहे याच स्कीमचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि फॉर्म भरू शकता. याचा ऑनलाईन फॉर्म मिळतो, तिथे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर सेकंड योजना जी आहे ती आहे जिल्हा परिषद किंवा ग्रामीण भागासाठी योजना असते. जिल्हा परिषदकडून आपल्याला फ्री शिलाई मशीन दिली जाते, म्हणजे सरकार प्रत्येक गावागावामध्ये हे जे मिशन आहे ते राबवतं आणि त्या अंतर्गत तुम्हाला शिलाई मशीन दिली जाते. यामध्ये तुम्हाला फ्री शिलाई मशीन दिली जाते, त्यासाठी पैसे दिले जात नाही, डायरेक्ट मशीन दिली जाते. फ्री शिलाई मशीन मिळाल्यानंतर तुम्हाला त्यासाठी जो कोर्स करावा लागेल तो म्हणजे पदवीचा, म्हणजे यासाठी तुम्हाला जे लागत आहे शिक्षण ते म्हणजे 12वी. तुमचं 12वी झालेलं पाहिजे आणि त्यासोबतच तुमचं जे शिक्षण आहे ते कंटिन्यू घेण्यासाठी तुमची इच्छा हवी. तर तुम्हाला यासोबतच तुम्हाला पदवी घ्यावी लागेल. फ्री शिलाई मशीन मिळाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये फॅशन डिझायनिंगमध्ये ग्रॅज्युएशन करावं लागेल. त्यानंतरच तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, मला जी फ्री शिलाई मशीन मिळणार आहे ती या योजनेअंतर्गत मिळणार आहे, कारण मी गावाकडे राहते आणि आमच्या गावातल्या ज्या आशा वर्कर आहेत त्यांनी मला स्वतःहून कॉल करून ही योजना जी आहे ती सांगितली. त्यांनी विचारलं तुमचं शिक्षण काय झालेलं आहे. 12वी सांगितल्यानंतर त्यांनी काय काय कागदपत्र मागवली हे नीट ऐका आणि ती कागदपत्र तुमच्याकडे असायलाच हवी, तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर लक्षपूर्वक ऐका, तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र असायला हवेत. तर तुमच्याकडे असायला हवेत ते म्हणजे हे बघा, मला त्यांनी रात्री कॉल केला आणि रात्री लगेच व्हॉट्सअपवरती मला त्यांना हे कागदपत्र सेंड करावे लागले. तर त्यामध्ये जे होतं ते होतं माझं आधार कार्ड, माझं पॅन कार्ड, माझं 12वीचं ओरिजिनल मार्कशीट आणि 12वीचं माझं लिव्हिंग ओरिजिनल असायला हवं तुमच्याकडे. याचं मी त्यांना फोटो सेंड केले त्याच दिवशी, म्हणजे 3-4 दिवस झाले. आता त्यांनी मला लगेच कॉल करून सांगितलं की तुम्ही अप्रूव्ह झालेला आहात आणि तुम्हाला 8 तारखेला ही सगळी ओरिजिनल कागदपत्र घेऊन यायचं आहे आणि त्यासोबतच या कागदपत्रांच्या झेरॉक्ससुद्धा घेऊन यायचं आहे. तर तुमच्याकडे म्हणजे तुम्ही जर गावाकडे राहत असाल, खेडेगावाकडे राहत असाल तर तुमच्याकडे जिल्हा परिषद किंवा ग्रामीण असाल तर मग ग्रामपंचायत असेल तर तिथे तुम्हाला ज्या आशा वर्कर असतील त्यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि त्यांना विचारायचं आहे की ही योजना कोणती आहे आणि या योजनेअंतर्गत आपल्या गावात शिलाई मशीन आलेल्या आहेत का. तर मैत्रिणींनो,
तुमचं जर वय निघून गेलेलं असेल, तुम्ही 40च्या पार झालेला असाल, तर तुमची मुलगी असेल तर ती सुद्धा याचा लाभ घेऊ शकते, जर तिचं 12वीचं शिक्षण नुकतंच झालेलं असेल तर. तर मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या मुलीसाठी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि तिला शिलाई मशीन मिळवून देऊ शकता आणि त्यासोबतच तिला फॅशन डिझायनिंगमध्ये कोर्ससुद्धा करून देऊ शकता आणि स्कॉलरशिपसुद्धा यामध्ये मिळणार आहे. तर ही झाली सेकंड स्कीम, जी मी स्वतः त्यामध्ये लाभ घेत आहे. त्याच्यानंतर थर्ड जी स्कीम आहे ती म्हणजे ITI. आपण 12वी झाल्यानंतर किंवा 10वी झाल्यानंतर सुद्धा ITI करतो. तर मुलींसाठी कोणता ITI असतो, तो म्हणजे शिलाईचा किंवा मग मेकअपचा, पार्लरचा. तर जर तुम्ही ITI करत असाल शिलाईमध्ये, स्टिचिंगमध्ये आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर तुम्ही ITIचा प्रवेश घेतलेला असेल, तर तुम्हाला मिळणार आहे फ्री शिलाई मशीन आणि त्यासोबतच स्कॉलरशिपसुद्धा. आणि जो काही कोर्स असेल पदवीचा, तो तुम्हाला 3 वर्षाचा करावा लागेल आणि त्यासोबत तुम्हाला दरवर्षी स्कॉलरशिप दिली जाते. तर मैत्रिणींनो, ही थर्ड स्कीम होती जी ITI करतात मुली त्यांच्यासाठी. आणि या वरच्या 2 स्कीम होत्या त्या आपल्या महिलांसाठी होत्या, ज्या गृहिणी आहेत, हाऊसवाईफ आहेत, त्यांच्यासाठी ह्या वरच्या 2 स्कीम आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्की या स्कीमचा लाभ घ्या आणि तुम्हीसुद्धा तुमच्या गावातून किंवा तुमच्या शहरातून या योजनेचा लाभ घेऊन स्कॉलरशिप मिळवू शकता. आणि तुम्ही जर वरच्या म्हणजे फर्स्ट स्कीममध्ये बसत असाल, तर तुम्हाला दिवसाला 500 रुपये मिळणार आहेत. मग दिवसाला 500 रुपये फक्त 1-2 तास तिथे जाऊन शिलाईचं काम शिकूनसुद्धा आपल्याला पैसेसुद्धा मिळणार आहेत. मग याच्यात वाईट काय आहे? तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. जर तुम्ही सिटीमध्ये असाल आणि गावाकडे असाल, तर तुमच्याकडे ज्या आशा वर्कर आहेत त्यांच्याशी नक्की संपर्क करा आणि त्यांना या योजनेविषयी विचारा. काही वेळेला काय होतं ना, गव्हर्नमेंटकडून येतं पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आता आमच्या गावामध्ये खूप महिला आहेत, मग सगळ्यांपर्यंत ही स्कीम पोहोचलेली आहे का? नाही. तर मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, कारण माझी दोन्ही मुलं छोटी आहेत. मग त्यांना टीका वगैरे म्हणजे डोस वगैरे देण्यासाठी त्यांच्याकडे माझा कॉन्टॅक्ट होता. म्हणून त्यांनी पर्सनली मला कॉल करून विचारून घेतलं की तुमचं शिक्षण काय झालेलं आहे. आणि त्यांना जेव्हा समजलं की या स्कीममध्ये मी बसते, तर त्यांनी मला स्वतःहून अप्रोच केलं की तू या स्कीमचा लाभ घे. तर तसं मग तुमच्या गावातल्या आशा वर्करकडे तुमचा कॉन्टॅक्ट नसेल, तर मग त्या तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकत नाही आणि घरोघरी जाऊन त्या एवढा काही प्रचार करणार नाही, कारण मशीन्ससुद्धा लिमिटेड असतात. पूर्ण गावाला वाटण्या इतक्या मशीन्ससुद्धा नसतात, त्याच्यामुळे लिमिटेड असतात. म्हणून लिमिटेड बायकांना ते सिलेक्ट करतात. म्हणून आपण स्वतः त्यांना विचारायचं आहे. आता या व्हिडिओमार्फत तुम्हाला ही माहिती मिळालेली आहे, म्हणून तुम्ही स्वतः त्यांच्याकडे जायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे. आता 8 तारखेला मी जे शिलाई मशीन घेणार आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी शूट करेल आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की कशी मशीन मिळालेली आहे, कोणती मिळालेली आहे आणि स्कॉलरशिप कशी मिळणार आहे, हे सुद्धा मला आता तिथे गेल्यावरच कळणार आहे. तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सुद्धा या स्कीमबद्दल पूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे. जर तुमच्या गावाकडे ही स्कीम अजून आलेली नसेल तर लवकरात लवकर येईलच, कारण आमच्या गावाकडे आली म्हणजे मी जळगाव जिल्ह्यामध्ये राहते, तर इकडे ही स्कीम आलेली आहे. जर तुम्ही जळगाव जिल्ह्यातले असाल तर नक्कीच तुमच्या गावाकडे आशा वर्कर असतील त्यांना नक्कीच विचारा. तर आमच्या गावाकडे ही स्कीम आलेली आहे ज्याचा मी लाभ घेत आहे. तर त्याची मी पूर्ण डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करीन आणि तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता. फक्त तुमचं शिक्षण जे आहे ते 12वी झालेलं असायला हवं. जर तुम्ही गावाकडे आहे आणि तुम्हाला या स्कीमचा लाभ घ्यायचा आहे तर शिक्षण तुमचं 12वी असायलाच हवं. तुमच्याकडे ओरिजिनल तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट 12वीचं असायलाच हवं आणि त्यासोबतच तुमच्याकडे 12वीचं मार्कशीटसुद्धा असायला हवं. तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि या योजनेसाठी तुम्ही पात्र ठरू शकता. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होता तुमच्यासाठी, कारण माझ्या मैत्रिणींच्या मला छान छान कमेंट्स आलेल्या होत्या व्हिडिओला की ताई याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांग. तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घ्या. मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे की कोणती महिला कोणत्या स्कीममध्ये बसते आणि जर तुमच्याकडे ही योजना अजून आलेली नसेल तर लवकरच येईल आणि तुम्ही त्या योजनेचा लाभ नक्की घेऊ शकता. तुम्ही स्वतः त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना विचारून बघा. तसेच आता 8 तारखेला जेव्हा मला मशीन मिळेल, मी संपूर्ण डिटेल त्याबद्दलही तुमच्यासोबत शेअर करेल की कोण या मशीनी वाटप करतं, गावातल्या कोणत्या व्यक्तीकडे याचा चार्ज असतो, सगळं काही तुम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण मोस्टली तर गावाकडे हे ग्रामपंचायतकडेच असतं. आपला ग्रामसेवक किंवा आपलं जे तलाठी वगैरे असतात ते असतात या स्कीममध्ये वाटप वगैरे करायला, पण ते आपण तेव्हाच बघू की कोण असतं ते. तर मी सगळं तुमच्यासोबत शेअर करेन, पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि आपल्या या मैत्रिणीच्या चॅनलला, तुमच्या या लाडक्या बहिणीच्या चॅनलला नक्की एक लाईक करा, कारण मी सुद्धा तुमच्यासाठी तेवढीच मेहनत घेते जेवढी तुम्ही माझी व्हिडिओ बघून लाईक करतात.
तर मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नक्की विचार करा आणि नक्की तुम्ही संपर्क करा. तुमच्या जे काही असतील, तुम्ही सिटीमध्ये गावाकडे असतील तर त्यांच्याशी संपर्क करा आणि नक्की या योजनेचा लाभ घ्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना, माझ्या मैत्रिणींना जय श्रीराम.